खरं तर हा लोकशाहीला एवढा मारक विषय आज निवडणूक आयोगाच्या माध्यमातून घेण्यात आला की ज्या ज्या सर्वसामान्य उमेदवारांनी एक छोटं मोठं काहीतरी आपला आर्थिक सोर्सेस उभे करून निवडणूक लढवल्या होत्या, आज अंतिम टप्पा आला आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी निवडणुका रद्द केल्या. आज त्या उमेदवारांकडे त्यांची उमेदवारी जरी निश्चित असली तरी मतदारांपर्यंत कसं पोहोचायचं किंवा आर्थिक गणितं कशी जुळवायची किंवा आता निवडणूक लढवायची की नाही लढवायच्या किंवा काही काही उमेदवारांची मानसिकता अशी झाली आहे की बाबा आता आम्ही पुढे काय करायचं, आमचे उमेदवार आहेत निश्चित झालेले आहेत, आमच्याकडे आर्थिक सोर्सेस नाही. तर ते सर्वसामान्य जे उमेदवार आहेत त्यांचे आर्थिक गणितं फार बिघडलेले आहेत आणि हे मला वाटतं की लोकशाहीला अत्यंत मारक घटना. एकमेकांच्या जो भाजप आणि सेनेमध्ये जे कुरघोड्या चालू आहेत एकमेकांची जिरवायची, त्या जिरवण्याच्या ह्याच्यामध्ये नादामध्ये सर्वसामान्य जे उमेदवार होते, जे इतर लोकशाहीला मानणारी जी पक्ष होती त्यांची उमेदवारांवरती आता उमेदवारी लढवायची की नाही लढवायची एवढा मोठा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा झाला आहे. आणि त्या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून हा सर्वसामान्य मतदारांचा आणि उमेदवारांचाही अपमान त्यामध्ये झालेला आहे.